नमस्कार मित्रांनो, मी शांतनु शंकर पवार. द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लब या निमित्त मी विविध मार्केटिंगच्या कॉन्सेप्टवर चर्चा करत असतो. काही माहिती आपल्याला देत असतो आणि ती माहिती बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना ती आवडते सुद्धा. लाईक करतायत, शेअर करतायत. माझे विविध ऑर्गनायझेशन्समध्ये कंपन्या माझे मित्र आहेत आणि त्यांचे कमेंट्स मला येत आहेत आणि त्यामुळे मलासुद्धा आनंद होतो विविध विषयांवर माझे विचार मांडण्याचा. आजचा जो विचार आहे तो डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ आहे. पुन्हा अपॉइंटमेंट ऑफ द डीलर्स हा जो विषय आहे आणि हा फार महत्त्वाचा विषय आहे एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये. मग ती सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असावी, ती प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्रियल मार्केटिंगमध्ये, कस्टमर टू कस्टमरमध्ये, कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा आपल्याला एक चॅनल डेव्हलप करायचा असतो. चॅनल डेव्हलप म्हणजे कंपनीपासून कस्टमरपर्यंत जे काही मधले पाईपलाईन्स असणार आहेत, जे काही विविध व्यक्तिमत्व असणार आहेत, यांना आपण चॅनल म्हणतो. कारण कंपनीचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस ते कस्टमरपर्यंत पोहोचवणार असतात. इन्शुरन्स इंडस्ट्रीबद्दल बोलताना त्याला विविध वेगवेगळी नावं आहेत. बऱ्याच कंपनीमध्ये एजंट्स म्हणतात, ॲडवायझर म्हणत आहेत, असोसिएट्ससुद्धा म्हणत आहेत. त्याच्यानंतर हल्ली बँक ॲश्युरन्स म्हटलेलं आहे की बँकसुद्धा प्रमोट करते, ब्रोकर्स प्रमोट करत आहेत. जर आपण FMCG म्हटलं किंवा मग फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हटलं तर तिथे आपण बघतो की एक ऑथोराइज्ड डिस्ट्रीब्युटर असतो, मेन डिस्ट्रीब्युटर. तो नंतर विविध डीलर्सना त्या झोन वाईज त्यांना जो पर्टिक्युलर झोन, जॉग्राफिकल झोन दिलेला आहे तिथे त्या डीलर्सना देतात मटेरियल. पुढे डीलर्स ते पुढे जाऊन सब डीलर्स किंवा रिटेलरपर्यंत हा मटेरियल त्यांचा प्रोडक्ट त्यांचे पोहोचवले जातं आहे. तर असे विविध ऑर्गनायझेशन्सप्रमाणे विविध नेटवर्क असणार आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये डायरेक्ट कंपनी टू डायरेक्ट कस्टमरमध्ये कोणीच नाही. हे बऱ्याच वेळेला एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट्स असण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे ते प्रोडक्ट प्रमोट करत आहेत जेणेकरून तो कस्टमरला उपयुक्त आहे. काही असाही नेटवर्किंग असतो ज्याला कस्टमर टू कस्टमर म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, हा मल्टी लेवल नेटवर्किंग आहे आणि ओरिफ्लेमसारख्या कंपन्या असतील, विविध कंपन्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, ते तसं ऑपरेट करत आहेत. याच्या व्यतिरिक्त 0 लेवलनंतर एक 1 लेवल म्हणून आपण सुद्धा म्हणतो की कंपनीपासून कस्टमरमध्ये फक्त एक व्यक्ती आहे किंवा एक एजन्सी आहे, एक दुसरी कंपनी आहे जी डिस्ट्रीब्युटर कंपनी आहे. ही डिस्ट्रीब्युटर कंपनीपासून मॅन्युफॅक्चरिंग कंपनीपासून कस्टमरपर्यंत हा मटेरियल पोहोचवते. ठीक आहे, मटेरियल प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. ठीक आहे. तदनंतर 2 और मोर म्हटलेलं आहे, जे फार्मास्युटिकलमध्ये परफेक्ट सूट बसतं. त्याचबरोबर FMCGमध्ये सुद्धा हा सूट बसतो की बाबा कस्टमरच्या अगोदर एक रिटेलर आहे, रिटेलरच्या अगोदर एक डीलर असणार आहे, डीलरच्या पुढे कंपनी किंवा डिस्ट्रीब्युटर हे असणार. म्हणजे 2 किंवा 3 त्यांचे एक चॅनल पार्टनर्स असतात. तर या सगळ्यांना आपण चॅनल पार्टनर्स म्हणतो, जे आपलं प्रोडक्ट, कंपनीचं प्रोडक्ट, सर्व्हिस कस्टमरपर्यंत पोहोचवणार आहे. आणि हा स्ट्रॉंग पाहिजे, अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. कारण इथे बऱ्याच वेळेला लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटीची चान्सेस असतात. आता लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटी काय आहे, हे कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये काय आहे किंवा कंपनीमध्ये लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटी कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण तद अगोदर ऑथोराइज्ड डीलर एक टर्म मी घेतो आहे आता, किंवा डिस्ट्रीब्युटर असतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो बॅनर ऑथोराइज्ड. मग ऑथोराइजचा अर्थ कंपनीने त्याला पूर्णपणे मान्यता दिली आहे. कंपनी आणि डिस्ट्रीब्युटरमध्ये ते टर्म्स झालेले आहेत आणि टर्म्सची ॲग्रीमेंट झाली आहे, म्युच्युअल बेनिफिट्स त्याच्यात विचार केला गेला आहे. बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये डिपॉझिटसुद्धा ठेवण्याची आवश्यकता असते. हे ऑथोराइज डीलर्सना दुसरं कोणाचंही काम करण्याची, दुसऱ्या विविध कॉम्प्युटरची काम करण्याची त्यांना आवश्यकता त्याची भासत नाही. कारण मिनिमम बिझनेस गॅरंटी पण त्याच्यामध्ये टायअप असतो आणि अतिशय सुंदर बिझनेस, वॉर्म, हेल्दी रिलेशन्स डेव्हलप होतात. ठीक आहे. आता राहिली अपॉइंटमेंट ऑफ दी डीलर्स म्हणा, डिस्ट्रीब्युटर म्हणा, एजंट म्हणा, कमिशन एजंट म्हणा, काही हे चॅनल पार्टनर्स. तर अपॉइंटमेंट ऑफ द चॅनल पार्टनर्स हाच आपण एक छोटंसं त्याच्यावर चर्चा करू. आता अपॉइंटमेंट ऑफ द चॅनल पार्टनर म्हणजे हे मला चांगले वाटत आहेत आणि आपण त्यांना अपॉइंट केलं अशातला भाग अजिबात नाही, वाटण्यावर नाही आहे. ओके, वाटण्यावर नसून कंपनीने काहीतरी ठराविक पॅरामीटर्स दिलेले असतात. मग त्या पॅरामीटर्समध्ये, आणि हां, हे पॅरामीटर्स अनुभवावरून दिलेले असतात, हे पण लक्षात घ्या. उगाचच काहीतरी आपल्याला रिसर्च करून दिलेले आहेत, उगाचच काहीतरी मांडायच्यातलं बघ. पण हे पॅरामीटर्स असतानासुद्धा बऱ्याचशा वेळेला अपघात होतात, हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. की आपलं सिलेक्शन योग्य असू शकतोच असं कन्फर्म सांगता येत नाही. मग परत तो अनुभव तसा टिकवणं, रेग्युलर म्हणजे डीलर रिटेन्शन पण आपण त्याच्यामध्ये म्हणतो, त्या सगळे प्रोग्राम्स करणं गरजेचं आहे. ओके. आता पॅरामीटर्समध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे, तर सगळ्यात पहिले शैक्षणिक अर्हता पात्रता ते जाणून घ्यायची आपल्याला.
त्यानंतर फायनान्शियल त्याची पात्रता पण जाणून घ्यायची आहे, बँकिंग त्यांचे रिलेशन्स कसे ते जाणून घ्यायचे आहे, मार्केटमध्ये रिलेशन्स कसे आहेत त्यांच्या चॅनल पार्टनर्सवर तेही जाणून घ्यायचं आहे, कस्टमर अप्रोच कसा असणार आहे तोही जाणून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला फॅमिली बॅकग्राऊंडसुद्धा बघितलं जातं. ह्या व्यक्ती जे काही डीलर्स असणार आहे त्याचे सेल्स पर्सन, त्याचा ब्रँड कसा आहे तिकडे बाजारात, लोकल नेटवर्कबरोबर कसं काय त्यांचं संबंध आहेत, हा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे. ही व्यक्ती स्वतः कशी आहे स्वभावाने, हा पण त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी ग्राउंड येण्याची शक्यता आहे ना, असं नाही. तर हे पॅरामीटर्स आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असंही जाणवतं की काय काय ठिकाणी सब डीलर्सची पण अपॉइंटमेंट करायला लागते आपल्याला. ठीक आहे, आता मी एक उदाहरण छोटंसं घेणार आहे, ते आपण इंडस्ट्रियल मार्केटिंगचं उदाहरण घेऊया सध्या. तर इंडस्ट्रियल मार्केटिंग करताना समजा आपण हा महाराष्ट्र स्टेटचा विचार केला, मुंबई विथ महाराष्ट्र स्टेट. तर मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे काही इंडस्ट्रीज आहेत, ऑलरेडी इंडस्ट्री सेटअप आहेत. बऱ्याचशा मुंबईच्या बाहेर जात आहेत इंडस्ट्रीज, तो वेगळा भाग जरी असला, प्रोडक्शन इंडस्ट्रीज बाहेर जातो वेगळा जरी भाग असला, तर काही ठिकाणी अजून पण इंडस्ट्रीज ऑलरेडी आहेत. अंधेरीला सेब्सच्या ठिकाणी आहेत, अंधेरी MIDCला आहेत. पुढे आपण इथे वसईला आलो तर सातवली हा अतिशय अप्रतिम भाग आहे. त्याच्या पुढे आपण गेलो तर बोईसरला तारापूर आहे. त्याच्यानंतर कोकणात आपण गेलो तर पाताळगंगा आणि महाड MIDC सारखे आहे. त्याचबरोबर परशुराम घाटाच्या आजूबाजूला तिथे MIDC आपल्याला दिसून येते. थोडंसं अजून आपण या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो तर तिकडे आपल्याला चिखलठाणा, पैठण दिसणार आहे. खाली आपल्याला इचलकरंजी जाणवणार आहे. वरती नाशिक, अंबडला सिन्नर आपल्याला तिथे असणार आहेत. अशा विविध ठिकाणी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या जागा आहेत, तिथे इंडस्ट्रीज आहेत. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडसारखा भाग आहे आणि विविध इंडस्ट्रीज त्या आपापल्या स्पेशलाइज इंडस्ट्रीसारखे ते कार्य करत आहेत. कुठेतरी IT पार्क आहेत, कुठेतरी ऑटोमोबाईल आहेत, कुठेतरी फार्मास्युटिकल आहेत. ह्या सगळ्या झोन्स तिकडे ऑलरेडी क्रिएट झालेल्या आहेत आणि तिकडे कार्यरत आहेत. आता एवढे जर आपले MIDC आहेत आणि विविध महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आपले त्यांचं प्रोडक्शन चालू आहे, तर मग आपला प्रोडक्ट्स जिकडे आपल्याला प्रोडक्ट कस्टमरपर्यंत जायचं आहे, त्या कंपन्यांपर्यंत द्यायचं आहे, मग तिथे आपला ऑथोराइज डीलर आहे का, हा प्रश्न आहे. आणि ऑथोराइज डीलर जर असला तर त्या ठिकाणचं जो पोटेन्शियल आहे तेवढं ते कम्प्लिटली सर्व्हिसिंग करून देण्याची कॅपॅसिटी आहे का, हा दुसरा प्रश्न लक्षात घ्या. जर कॅपॅसिटी तेवढी असेल तर वी आर सॅटिस्फाईड कंपनीज नॉट लुझिंग दी अपॉर्च्युनिटी. जेवढे काही ऑपॉर्च्युनिटी निर्माण होत आहेत तो तिकडे आपल्याला कुठलंही त्या ऑपॉर्च्युनिटीवर आपण नुकसान करत नाही आहोत, कारण आपला ऑथोराइज डीलर स्ट्रॉंग आहे. पण असं होतं बऱ्याच वेळेला की पोटेन्शियल बरंच जास्त आहे आणि एक ऑथोराइज डीलर तेवढा सफाईज करू शकत नसेल, तिथपर्यंत पोहोचू शकत नसेल. ठीक आहे, मग अशा वेळेला त्याने जास्त अजून एक्सपान्शन ऑफ द फॅसिलिटी जरी केली तरी ते होत नसेल, मग आपल्याला दुसरा ऑथोराइज डीलर तिकडे नेमणं गरजेचं आहे. ऑथोराइज डीलर नेमण्याचं मी तुम्हाला अगोदरच प्रोसेस सांगितलेली आहे. असंही बऱ्याच वेळेला होतं की असं एक ठिकाण आहे तिथे पोटेन्शियल आहे पण आपला ऑथोराइज डीलर नाही आहे. बघा, ही परिस्थिती होऊ शकते. मग त्याच्या आजूबाजूच्या जवळच्या एरियातला ऑथोराइज डीलर तिकडे पोचतो आहे का, तात्पुरता टेम्पररी अरेंजमेंट ज्याला म्हणतो आहे, नाही पोचत आहे. पोचत असेल आनंदाची गोष्ट आहे, नसेल पोचत तर आपण असं काहीतरी केलं आहे की सब डीलरबरोबर टायअप करून दिलं आहे की तात्पुरता, की तो सब डीलर ॲटलिस्ट ठराविक पर्सेंटेज स्वतःकडे घेईल आणि तो आपल्या इंडस्ट्रीला तेवढं जे काय मागणी आहे त्याचं ते सप्लाय करेल, पुरवठा करू शकेल. आणि लवकरात लवकर मग तिथे अपॉइंट करणं गरजेचं आहे. जर असा अपॉइंटमेंट होतच नसेल, आपल्याला सापडतच नसेल, तर तिथे आपण त्याला रिकामी जागा म्हणतो आहे आणि दॅट इज द लॉस ऑफ अपॉर्च्युनिटी. आणि बऱ्याच टर्म्समध्ये त्याला व्हॅक्यूमसुद्धा म्हणते. व्हॅक्यूम म्हणजे काय नाही, तिथे हवासुद्धा नाही आहे, म्हणजे तिकडे डीलर्सचं व्हॅक्यूम निर्माण झालेलं आहे आणि दॅट इज अ लॉस ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर द ऑर्गनायझेशन. कशाला आपण लॉस करायचं? आपलं जर प्रोडक्शन पूर्णपणे मिळत आहे, टाईमली मिळत आहे, तर वाय वी आर लुझिंग द अपॉर्च्युनिटीज. वी हॅव टू टॅप दॅट अनटॅप्ड एरिया, टार्गेट मार्केट. ओके, तर अशा प्रकारे डीलर्स नेटवर्कचं जाळं असणं गरजेचं आहे, जेणेकरून कंपनीपासून कस्टमरपर्यंत कुठे तिथे गॅप असं जाणवता कामा नये. प्रत्येक तो जॉग्राफिकल लोकेशन वाईज असेल, तो प्रोडक्ट वाईज असेल, तो इंडस्ट्रियल मार्केटिंगमध्ये सुद्धा असू शकतो, काही असू दे. मी बोरोसिलचं पण उदाहरण तुम्हाला घेऊ शकतो की प्रत्येक 4 ठिकाणी 4 झोन्स केले आहेत, 4 ठिकाणी स्टॉक पॉईंट्स आहेत. ते स्टॉक पॉईंट्स मार्फत ऑथोराइज डीलर्सला मटेरियल सप्लाय केलं जातं आणि ऑथोराइज डीलर्सचा हा पूर्ण जाळं नेटवर्क जो आहे ते नंतर इंडस्ट्रीजमध्ये, दी एंड युजर्स इंडस्ट्रीजमध्ये तो मटेरियल सप्लाय होत आहे. माझे डीलर्सच्या संदर्भात, नेटवर्किंगच्या संदर्भात हा छोटासा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला असेल लाईक करा,
त्याचबरोबर त्याला शेअर करा, आपल्या आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, आपल्या विशिष्ट ग्रुपमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. मी एका अतिशय अप्रतिम शांत निसर्गात आहे आणि मला इथेही मजा वाटते व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मार्केटिंगला शेवटी डोक्यामध्ये आपली शांती पाहिजे असते, जेणेकरून आपण अतिशय उत्तम रिझल्ट्स आणू शकू. थँक्यू व्हेरी मच.